रोहित, आवाज यायला लागला सर? येतोय का आवाज? हा सर, यायला आता यायला. बरं. स्क्रीन दिसतंय का लक्ष्मण? हो दिसते सर. दिसतंय ना? पल्लवी, आवाज येतोय का? हो. पल्लवी हो गायकवाड सर येतोय. येतंय? हो सर येतोय. बर. हा चव्हाण, मागे आपण काय काय घेतलंय मागच्या पिरियडला? आपण कृषी भूगोलाच्या व्याख्या घेतल्या सर. कृषी भूगोलाची व्याख्या किती अभ्यास केल्या? आपण 6 केले, 7वी राहिली आपली. ठीक आहे. आपण आपला जो पेपर जो आहे हा भारताचा कृषी भूगोल आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यातलं पहिलं टॉपिक जे आहे त्या पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात आपण केलेली आहे है ना. ह्याच्यामध्ये भारताचा कृषी भूगोल हा कितवा पेपर आहे? तुमचा सबला हा पेपर आहे. सबला हा पेपर आहे. त्याच्या सिलेबस आपण चर्चा आपण केलेली आहे, माहिती आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर भारताचा कृषी भूगोल आपण अभ्यास करत असताना पहिला घटक जो आहे हा पहिला घटक आपण त्याच्यामध्ये आपण अभ्यास आपण करतो आहे. कृषी भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती व विकास, नेचर, स्कोप अँड डेव्हलपमेंट ऑफ एग्रीकल्चरल जिओग्राफी, हा जो विषय जो आहे हा विषय आपण अभ्यास जो आहे, हा जो पेपर जो आहे हा पेपर आपण अभ्यास करतोय. त्याच्यातला हा जो पहिला जो घटक जो आहे हा पहिला घटक त्याच्यामध्ये आपण अभ्यास आपण करतो आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय आपण अभ्यास केला आहे? याच्यामध्ये भूगोलाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण माहिती आपण करून घेतली आहे. भूगोलाची व्याख्या कशा प्रकारची करता येते त्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली आहे. हे करून घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या शाखांचा विकास कशा प्रकारचा झालेला आहे, शाखांचा विकास कशा प्रकारचा झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण याच्यामध्ये आपण केलेला आहे. हे जे कशा प्रकारचं भूगोलामध्ये कशा प्रकारचे 2 शाखांचा विकास झालेला आहे. भूगोलामध्ये प्रामुख्याने 2 शाखा निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जे मूलभूत ज्या शाखा ज्या आहे, एक मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल, अशा प्रकारचे 2 शाखांचा आपण भूगोलामध्ये आपण अभ्यास आपण करतोय. एक जी शाखा जी आहे, एक शाखा विज्ञानाकडे जाणारी शाखा आहे आणि दुसरी जी शाखा जी आहे ही दुसरी शाखा सामाजिक शास्त्र जे आहे ह्या सामाजिक शास्त्राकडे जाणारी ही शाखा आपण याच्यामध्ये आपण अभ्यास आपण करतो आहे. आता हे अभ्यास करत असताना ह्या शाखा कशा प्रकारचे विकसित होत गेल्या त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. प्राकृतिक भूविज्ञानाचा आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातोय ते आपण अभ्यास आपण केलेला आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असायला पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास मागे आपण बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे मानवी भूगोलाचा आपण अभ्यास करत होतो. मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा आपण मागे आपण केलेली आहे. सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि आर्थिक भूगोल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना आपण महत्वाची शाखा आपण अभ्यास करतोय ती म्हणजे आर्थिक भूगोल. आणि ह्या आर्थिक भूगोलामधील जी कृषी भूगोल ही महत्वाची शाखा जी आहे ही महत्वाची शाखा आपण अभ्यास करतोय. ह्या आर्थिक भूगोलाच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना ह्या आर्थिक भूगोलामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश त्याच्यामध्ये केला जातोय. ते कोणकोणते आहे त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केलेला आहे. आता ही कृषी भूगोलाची ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची शाखा आपण याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय. ही शाखा शेती हा आर्थिक व्यवसाय आहे, मानवाचा आर्थिक अशा प्रकारचा व्यवसाय आहे आणि हा मुख्यत्वे करून कशावर अवलंबून आहे? प्राकृतिक घटक आणि हे जे मानवी घटक जे आहे ह्या मानवी घटकावर अवलंबून आहे. त्याचबरोबर प्राकृतिक घटकामधील हवामान, मृदा, भूपृष्ठ रचना, जैविक घटक यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला जातोय. हे आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर प्राकृतिक आपण पाहतो की हे वेगळ्या याच्यावर आपण चर्चा आपण केलेली आहे की हे जे
हे जे कृषी भूगोल जे आहे या कृषी भूगोलाचं आपण कशा प्रकारचा हा शब्द आलेला आहे, कृषी हा शब्द कुठून आलाय, कशा प्रकारचा आलाय, त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. हे करत असताना कृषी भूगोलामध्ये आपण बघा की कृषीचा अर्थ काय होतोय, तो शब्द कुठून कुठून आलेले आहे, याचा आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला आहे. हे सगळं आपण अभ्यास करत असताना आपण व्याख्या आपण अभ्यास केली आहे. त्याच्यामध्ये वॉटसनची व्याख्या आपण अभ्यास केलेली आहे. पहिली व्याख्या त्याच्यामध्ये आपण अभ्यास केली आहे. तिने कशा प्रकारचं काय म्हटलं होतं की पिकाचे उत्पादन घेण्यासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करण्याचा जो धंदा किंवा शास्त्र जे असते त्यालाच आपण काय म्हणतोय, त्यालाच कृषी भूगोल अशा प्रकारचं आपण त्याला आपण म्हणत असतोय. हे शब्दकोशावरनं कृषी भूगोलाचा अर्थ काय होतोय त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्याचबरोबर आर ओ बुचानन ह्याची व्याख्या आपण अभ्यास केली. आर ओ बुचाननची व्याख्या कशा प्रकारची आहे ती आपण अभ्यास केली की मानवाचे भूप्रदेशातील जमिनीचे जे शेतकाम म्हणजेच काय शेती किंवा कृषी अशा प्रकारचं आपण म्हणतोय. ही व्याख्या अत्यंत योग्य वाटते. अशा प्रकारची व्याख्या जी आहे ही व्याख्या आपण ह्याच्यामध्ये बुचाननची व्याख्या आपण अभ्यास केलेली आहे. तिसरी व्याख्या सायमनची व्याख्या आपण अभ्यास केली की सायमन हा कृषी भूगोलाच्या व्याख्येमध्ये काय काय सांगितलं की उत्पादन पद्धती जी आहे, उत्पादन पद्धती आणि त्याचा जो उपयोग जे आहे हा उपयोग तात्काळ परिणाम हा मागणीशी कशा प्रकारचा निगडीत आहे असून तो एक उत्पादनाचा एक महत्वाचा प्रेरक घटक आहे. या संदर्भामध्ये आपण अभ्यास हा हे केलेला आहे. सायमनची व्याख्या आपण मागे आपण अभ्यास आपण केलेली आहे. अशा व्याख्या आपण अभ्यास करत असताना हमरीची व्याख्या आपण अभ्यास केलेली आहे. हमरीच्या नंतर आपण बघा की हिलमनची व्याख्या आपण अभ्यास केलेली आहे की हिलमनची व्याख्या कशा प्रकारची अभ्यास करत असता आपण पाहतो की करतोय. त्या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ही चर्चा आपण याच्यामध्ये आपण केलेली आहे. आता ही बर्नार्डची व्याख्या आपण मागे आपण अभ्यास केली की बर्नार्ड नंतर दुसरी व्याख्या आपण अभ्यास करत होतो तो म्हणजे कुठला ऑस्टेंबा याची व्याख्या आपण अभ्यास आपण केलेली आहे. हा ऑस्टेंबा 1964 मध्ये त्याने एक मत मांडलेलं आहे किंवा त्याचे जे संशोधन जे आहे किंवा त्याचे जे रिसर्च जे आहे त्या रिसर्च मध्ये कृषी भूगोलाच्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती जी आहे ह्या माहितीचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि कृषी भूगोल म्हणजे काय तर कृषी भूगोल ही काय कृषी आर्थिक क्रियांच्या ज्ञानातूनच प्रादेशिक अभ्यास करणे व तो समजणे शक्य असते असे ओस्टेंबा याचं मत आहे. म्हणजे काय आहे की आर्थिक क्रियांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, आर्थिक क्रिया म्हणजे आपण पाहतोय की मानव वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आपण करतोय, वाहतूक करतोय किंवा आपण पाहतोय की पणन वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आपण मागे आपण बघितल्या होत्या की आर्थिक भूगोलाच्या कोणकोणत्या प्रकारच्या शाखा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत हे उद्योग करत असताना मानवाचा महत्वाचा जो उद्योग जो आहे हा मानवाचा महत्वाचा उद्योग कोणता आहे, शेती हा महत्वाचा अशा प्रकारचा उद्योग आहे. आणि ह्याच्यामधून वेगवेगळ्या प्रदेशांचा शेतीचा आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांचा आपण अभ्यास करतोय, प्रादेशिक अभ्यास करतोय. कारण का आपण विषुववृत्तीय भागामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते, समशीतोष्ण कटिबंधामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते, मोसमी प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते आणि एखादा पर्वतीय भाग जो आहे ह्या पर्वतीय भागामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते. कारण का त्याच्यामध्ये का तफावत आपल्याला आपणास पाहावयास मिळते की प्रत्येक ठिकाणचं हवामान आहे आणि प्रत्येक ठिकाणची जमिनीची जी रचना जी आहे, पोत जी आहे ही पोत वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे अभ्यास करत असताना ते समजणं शक्य असतं. म्हणजे जर प्रादेश आपण बाकी शेतीचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल, कृषी व्यवसायाचा आहे, कृषी ही आर्थिक क्रिया जी आहे ह्या आर्थिक क्रियाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण प्रादेशिक आपण अभ्यास करूया की प्रादेशिक अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारची शेती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये का पाहायला मिळते. काही ठिकाणी आपण पाहतोय की भरड धान्याचं पिकवलं जातंय, काही ठिकाणी आपण पाहतोय की जे ह्याची जी आपण पाहतो की बागायती शेती जी आहे ही बागायती शेती केली जाते. ही जी कारण जे आहे हे कारण आपण अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक घटक जे आहे भौगोलिक घटक कशा प्रकारचे जबाबदार आहे त्याचा आपण अभ्यास जो आहे त्याचा आपण अभ्यास याच्यामध्ये आपण करतोय. म्हणजे हे समजणं आपल्याला शक्य जात आहे. अशा प्रकारचा औष्टेंबा याने 1964 मध्ये त्यांनी मत मांडलेलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की 8वी व्याख्या आपण अभ्यास करत असताना जे रिटर्स नावाचा जो अभ्यासक जो आहे ह्या रिटर्स याने कृषी भूगोलात काय केलं होतं की कृषी भूगोलात प्रादेशिक फरक आणि कृषी व्यवसायाची जी लक्षणं जी आहे, कृषी व्यवसायाची जी लक्षणं आणि प्रादेशिक फरक काय आहे ह्या दोघांमधील जो फरक जो आहे हा फरकाचा सहसंबंध जे आहे ह्या सहसंबंधाचं विवेचन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे काय आपण पाहतोय की शेतीचा आपण अभ्यास करतोय, शेतीमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रदेश आपण भूपृष्ठाचा जर आपण विचार जर आपण केला तर मागे आपण बघितलंय
की पृथ्वीवर 71% पाणी आहे, 29% जमीन आहे आणि ह्या 29% जमिनीवर मानव हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय जो आहे हा शेती व्यवसाय करतोय आणि आपला जो उदरनिर्वाह जो आहे हा उदरनिर्वाह अन्नाची जी गरज आहे ही अन्नाची गरज ह्या जमिनीमधून मिळवत असतोय. परंतु आपण पाहतोय की वेगवेगळ्या राष्ट्रांचा विचार करत असताना, वेगवेगळ्या प्रदेशांचा विचार करत असताना प्रत्येक ठिकाणी अन्न जे आहे किंवा जे पीक जे आहे हे पीक प्रत्येक भागामध्ये सारखंच येईल असं आपण सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण का प्रत्येक प्रदेशामध्ये असणारी जी हवामानामध्ये जी भिन्नता जी आहे, विभिन्नता जी आहे ही विभिन्नता मोठ्या प्रमाणात आपणास पाहावयास मिळते. आता हे कृषी भूगोलाचा आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांचा आपण अभ्यास करतोय. कुठं पर्वतांचा आपण अभ्यास करतोय, कुठं पठारांचा आपण अभ्यास करतोय, कुठं मैदानाचा आपण अभ्यास करतोय, कुठं बेटांचा आपण अभ्यास करतोय किंवा कुठं वाळवंटांचा आपण अभ्यास करतो आहे किंवा कुठे गवताळी प्रदेशांचा आपण अभ्यास करतोय. हे जे प्रदेश जे आहे ह्या प्रदेशांचा फरक आपण जर समजून घ्यायचा असेल तर आपणास काय समजून घ्यावं लागतंय? हवामान आपणास समजून घ्यावं लागतंय. हवामान समजून घेतलं तरच आपण पाहतोय की त्या ठिकाणची पिकं जे आहे हे पिकं त्या ठिकाणचे कृषी व्यवसाय जे आहे ह्या कृषी व्यवसायाची लक्षणं जे आहे हे लक्षणं समजून घेण्यात आपल्याला मदत होते. म्हणजेच काय, आपण पाहतो की एखादा किनारवर्ती प्रदेश आहे, त्या किनारवर्ती प्रदेशामध्ये, किनारवर्ती म्हणजे समुद्राच्या किनारवर्ती प्रदेशामध्ये त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हवामान जे आहे दमट स्वरूपाचं हवामान असते. चांगल्या प्रकारचं पाऊस जे आहे, पर्जन्यवृष्टी जी आहे ही पर्जन्यवृष्टीमुळे चांगल्या प्रकारची होत असते. म्हणून त्या भागामध्ये भातासारखं पीक जे आहे हे भातासारखं पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. आणि इतर भागामध्ये आपण पाहतो ज्या भागामध्ये आपण पाहतो की जे पठारी भाग आहे किंवा ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे अशा भागामध्ये भरड धान्याचं जे उत्पादन जे आहे ते भरड धान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाताना आपल्याला ते कमी. आवाज येतोय? आवाज येतोय? हा सर. येतोय? मध्ये रेंज जाते. आता ह्याच्यामध्ये हे जे सहसंबंध जे आहे ह्या रिटर्सने 1964 मध्ये ही व्याख्या करत असताना त्यांनी काय विवेचन केलेलं आहे की प्रादेशिक भूगोलामधील जे फरक जो आहे, म्हणजे कृषी भूगोलात जे प्रादेशिक फरक जो आहे, कृषी भूगोलामध्ये जो प्रादेशिक फरक जो आहे, प्रादेशिक फरक आपणास वेगवेगळ्या भागामध्ये आपणास पाहावयास मिळते. म्हणजे आपल्या प्रदेशाचा मराठवाड्याचा जर आपण विचार जर आपण केला तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपणास प्रादेशिक फरक जो आहे हा प्रादेशिक फरक फळांमध्ये किंवा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर ह्याचे जे कृषी शेताचे आपण माहिती लक्षणं जे आहे, कृषी व्यवसायाची जी लक्षणं जे आहेत ह्या लक्षणांचा सहसंबंधांचं जे विवेचन जे आहे हे विवेचन एकत्रित आपण पाहतो की एकत्रित वर्णन केलेले असते. अशा प्रकारची व्याख्या जी आहे ही अशा प्रकारची व्याख्या कोणी केलेली आहे? रिटर्स यांनी केलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्यानंतर एंड्रिये नावाचा हा जो आपण पाहतो की अभ्यासक जो आहे ह्या एंड्रियेने कृषी भूगोलाची व्याख्या अत्यंत साधी आणि सोपी अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केलेली आहे. हा एंड्रिये, या एंड्रियेने काय म्हटलंय की हे एक शास्त्र आहे. काय? कृषी भूगोल हे एक काय आहे? शास्त्र आहे किंवा शेती हे एक काय आहे? शास्त्र असून ज्यात आपण हे शास्त्र आहे आणि हे एक शास्त्र असून ज्यात पृथ्वीच्या कृषीमध्ये म्हणजे शेतीमध्ये बदल झालेला प्रदेश जो स्थळानुसार त्याच्या नैसर्गिक व सामाजिक घटकांचा सहसंबंधासह काय केलं जातंय? प्रतिबिंबित होतो. म्हणजे अशा प्रकारची व्याख्या ह्या एंड्रियेने केलेल्या आहे. म्हणजे काय, कृषी भूगोलामध्ये आपण पाहतो की हे जे कृषी भूगोल हे काय आहे? एक शास्त्र आहे. शेती हे एक काय आहे? शास्त्र आहे. आणि त्या शेतीमध्ये जे झालेले जे बदल जे आहे, शेतीमध्ये प्राचीन कालखंडामधील जी शेती आपण जर आपण बघितली आणि आधुनिक कालखंडामधील शेती याच्यामध्ये जर आपण बघितले तर यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात आज हल्ली आपण बघतोय की शेतीवर आपण पाहतो की मोठमोठ्या राष्ट्रांमध्ये ज्या भागामध्ये ज्या राष्ट्रांमध्ये शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे अशा भागामध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण जे आहे ही यांत्रिकी शेती जी आहे ही यांत्रिकी शेती केली जाताना आपणास पाहावयास मिळते आहे. म्हणजे शेतीमध्ये होणारे जे बदल जे आहे हे बदल कशामुळे होत आहे? त्या प्रदेशानुसार आणि त्या स्थळानुसार होताना आपणास दिसून येते. आपण माहिती स्थळानुसार बदल होताना आपणास दिसून येत आहे. म्हणजे आपण पाहतोय की एखादा भारतासारख्या भागामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात काय घेतलं जातंय? पीक जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की चहा,
कॉफी सारखं हे जे आपण पाहतो की बागायती पिकं जे आहे हे बागायती पिकं घेतली जातात. कृषी आपण पाहतो की याच्यामध्ये आसाम सारख्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती पिकं जे आहे हे मोठ्या प्रमाणात बागायती पिकं जे आहे हे मोठ्या प्रमाणात बागायती पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जाताना आपणास पाहावयास मिळत आहे. तशाच प्रकारचं आपण पाहतो की हे बदल स्थळानुसार होताना आपल्याला दिसून येतं. हे जे शेतीमधील जे बदल जे आहे हे बदल स्थळानुसार होत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आणि आर्थिक त्याच्यावर कोणकोणत्या घटकांचा त्या शेतीवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होत असतोय, तर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत असतोय. नैसर्गिक घटकांचा परिणाम म्हणजे कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतोय, तर नैसर्गिक घटकांचा म्हणजे त्या भागामध्ये उष्णतेचा परिणाम होत असतोय. त्या भागामध्ये जे हवामान जे आहे म्हणजे हवामानामधील आपण पाहतो की उष्णता, हवा, आपण पाहतो की जे आर्द्रता, हे जे घटक जे आहे पर्जन्य, हे जे घटक जे आहे ह्या नैसर्गिक घटकांचा परिणाम त्याच्यावर होताना आपणास पाहावयास मिळतंय. त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्थिक घटकाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होताना आपणास दिसून येते. हे जे आर्थिक घटक जे आहे ह्या आर्थिक घटकांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतोय, म्हणजे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे तो जो प्रदेश जो आहे हा प्रदेश कशा प्रकारचा विकसित आहे, त्या ठिकाणी असणार जे आपण पाहतो की यांत्रिकीकरण किंवा त्या प्रदेशामध्ये असणार जे आर्थिक घटक आपण बाकी आर्थिक घटक जे आहे हा आर्थिक घटक सुद्धा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा जबाबदार अशा प्रकारचा घटक आहे. तरच आर्थिक घटक जर चांगल्या प्रकारचे असतील, अर्थव्यवस्था जर चांगल्या प्रकारचे असतील, तर चांगल्या प्रकारचे बियाणं किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे बियाणाबरोबरच चांगल्या प्रकारचे यांत्रिकीकरणाची ही जी शेती जी आहे ही यांत्रिकीकरणाची शेती आपण त्या ठिकाणी करू शकतोय. त्या हे घटक याचा सुद्धा आपल्याला अभ्यास ह्या कृषी भूगोलामध्ये आपल्याला करावा लागतोय, शेतीमध्ये आपणास करावा लागतोय. किंवा सामाजिक घटकांचा सुद्धा अभ्यास जो आहे हा सामाजिक घटकांचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये आपणास करावा लागतोय. आता हे जे सामाजिक घटक जे आहे हे सामाजिक घटक कोणते आहे, सामाजिक घटक जे आहे हे सामाजिक घटक कोणते आहे, प्रत्येक समाज जो आहे हा समाज वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहताना आपणास दिसून येते. त्याच्या चालीरीती, परंपरा, उत्सव ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या धान्यांना मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या समाजामधील वेगवेगळ्या धान्यांना मोठ्या प्रमाणात महत्व जे आहे हे महत्व प्राप्त झालेले आपणास पाहावयास मिळते. म्हणजे विशिष्ट हवामानामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, विशिष्ट समाजाने कोणत्या विशिष्ट प्रदेशामध्ये असणारा जो समाज जो आहे त्या समाजाला त्या वातावरणामध्ये सूट होईल अशाच प्रकारचा आहार जो आहे हा आहार त्याच्यामध्ये घ्यावा लागतोय. म्हणून आपण बाकी हे जे सामाजिक घटक जे आहे ह्या सामाजिक घटकांचा सहसंबंध जो आहे ह्या सहसंबंधासह हे जे प्रतिबिंबी आपण बाकी हे जे प्रतिबिंब जे आहे हे सगळंच प्रतिबिंब त्याच्यामध्ये दाखवलं जातंय. त्याला आपण काय म्हणतोय दाखवलं जातंय त्याला आपण काय म्हणतोय कृषी भूगोल अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला समजलं असेल की कृषी भूगोल हे एक काय आहे शास्त्र असून ज्यात पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीवरील जे कृषी जे आहे त्या कृषीमध्ये बदल झालेला जो प्रदेश जो आहे हा प्रदेश स्थळानुसार त्याचा आपण अभ्यास करतोय. त्याचबरोबर त्याच्या नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांच्या सहसंबंधासह हा काय होतोय प्रतिबिंबित होताना आपणास दिसून येते. अशा प्रकारचे अँड्रियन ही जी व्याख्या जी आहे ही व्याख्या केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे आतापर्यंत आपण 9 व्याख्या आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपणास पुढचा जो घटक जो आपणास घ्यायचा आहे तो म्हणजे कुठला आहे, कृषी भूगोलाचं स्वरूप आपणास अभ्यास करायचं आहे. कृषी भूगोलाचं स्वरूप जे आहे मागे आपल्याला समजलं असेल की आता मागच्या 5-6 पिरियड पासून आपण कृषी भूगोल जे आपण अभ्यास करतोय त्याच्या व्याख्या 2 पिरियड मध्ये आपण त्याच्या व्याख्या आपण अभ्यास केली आहे. त्याचं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शन आपण कृषी भूगोलाचं ओळख जे आहे ही ओळख आपण करून घेतलेली आहे. आता आपल्याला कृषी भूगोल आपणास अभ्यास करायचा आहे. आता कृषी भूगोलाचं आपण स्वरूप जे आहे हे स्वरूप कशा प्रकारचं आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. किंवा यालाच आपण काय म्हणतोय नेचर ऑफ एग्रीकल्चरल जिओग्राफी अशा प्रकारचं आपण म्हणतोय. नेचर ऑफ एग्रीकल्चरल जिओग्राफी आपण अभ्यास करत असताना काय आपण अभ्यास करतो याच्यामध्ये की प्रादेशिक वितरणात भौगोलिक सहसंबंध, हे जे प्रादेशिक वितरण जे आहे ह्या प्रादेशिक वितरणात भौगोलिक सहसंबंध येते. म्हणजे जे प्रदेश जे आपणास दिसत आहेत पृथ्वीवर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश म्हणजे कुठं आपण प्रदेशांचा विचार करत असताना 3 महत्वाचे प्रदेश आपण तयार केले. एक आपण पहा की उष्ण प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश आणि शीत प्रदेश अशा प्रकारचा आपण अभ्यास करतो. परंतु त्याच्यामध्ये उपविभाग जे आहे उपविभाग सुद्धा त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात केलेले आहे. त्याच्यामध्ये केलेले आहे की काही ठिकाणी आपल्याला वाळवंट आपल्याला पाहायला मिळतंय, काही ठिकाणी आपल्याला गवताळी भाग आपल्याला पाहायला मिळतंय, काही ठिकाणी तैगा प्रदेश आपणास पाहावयास मिळतोय, काही ठिकाणी टुंड्रा प्रदेश आपल्याला आपणास पाहावयास मिळत आहे. त्या ठिकाणी किंवा आपण पाहतोय की हे जे प्रदेश जे आहे
हे जे प्रदेश जे आहे ह्या प्रदेशामधील जे वितरण जे आहे, वितरणात जे भौगोलिक घटक जे आहे ह्या भौगोलिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आपणास पाहावयास मिळते आहे. भिन्नता पाहावयास मिळते आहे. आवाज येतोय का माझा, समजतंय का? लक्ष्मण गायकवाड बिरादर हो हो, सर येतोय सर. येतोय ना? हा. हा येतोय सर. आता हे जे प्रादेशिक वितरण जे आहे त्या प्रादेशिक वितरणात जे भौगोलिक घटक जे आहे ह्या भौगोलिक प्रादेशिक वितरणामध्ये जे भौगोलिक घटक जे आहे ह्या भौगोलिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपणास पाहावयास मिळते, विषमता आपणास पाहावयास मिळते. म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये सर्वात जास्त उष्णता आपणास पाहावयास मिळते, समशीतोष्ण प्रदेशामध्ये जास्त उष्णताही मिळत नाही, जास्त आपण पाहतो की थंड आपण पाहतो की जे थंड जे आहे हे थंड प्रदेश थंड ही आपणास आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि शीत प्रदेशामध्ये अत्यंत उष्णता जी आहे ही उष्णता आपणास पाहावयास मिळत नाही, त्या ठिकाणी थंडच भाग आपणास पाहावयास मिळते. म्हणजे हे जे प्रादेशिक वितरण जे आहे ह्या प्रादेशिक वितरणामध्ये हे जे भौगोलिक घटक जे आहे हे भौगोलिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपणास पाहावयास मिळते. आता ही विविधता जी आहे ही विविधता अभ्यास करत असताना त्याच्यामधील जो संबंध जो आहे हा संबंध कशाशी निगडित आहे, शेती व्यवसायाशी संबंधित नाही आपण बाकी निगडित आहे. म्हणजे हे जे भौगोलिक घटक जे आहे हे भौगोलिक घटक कशाशी कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे, शेती व्यवसायाशी निगडित आहे, आणि त्याचा संबंध जो आहे हा संबंध कशाशी निगडित आहे, शेतीशी निगडित आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची शेती निसर्गामध्ये कोणत्या प्रकारची शेती उत्तम प्रकारची केली जावी, निसर्गामध्ये कोणत्या प्रकारची शेती आपण त्या त्या प्रदेशामध्ये उत्तम प्रकारची शेती आपण कोणत्या प्रकारची करू, तर त्या ठिकाणच्या निसर्गामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं प्रामुख्याने कोणकोणते पिकं जे आहे कोणकोणते पिकं प्रामुख्याने त्याच्यामध्ये येतात त्याचा आपल्याला अभ्यास जो आहे त्याचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला करावा लागते. म्हणजे कृषी व्यवसायाची ही जी रचना जी आहे, कृषी व्यवसायाची जी रचना जी आहे ही रचना आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे फळांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस ज्या शीत प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आपणास काय दिसून येते, मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की सफरचं ऍपल सारखं हे जे पीक जे आहे फळ जे आहे हे फळ शीत प्रदेशामध्ये आपणास पाहावयास मिळते. ते पीक आपणास मोठ्या प्रमाणात पिकवलं जाताना आपल्याला दिसून येत आहे. तेच पीक उष्ण प्रदेशामध्ये पिकवलं जाते का, नाही पिकवलं जात नाही, ते पीक येत सुद्धा नाही. म्हणून आपण बाकी प्रत्येक भागामध्ये जी उष्ण आपण बाकी जे हवामान जे आहे किंवा भौगोलिक घटक जे आहे हा भौगोलिक घटक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा म्हणजे कृषी व्यवसायाची ही जी रचना जी आहे ही रचना समजून घ्यायची. किंवा प्रत्येक भागामध्ये आपण पाहतोय की ज्वारीचा विषय आपण बाकी विचार जर आपण केला तर ज्वारीचा विचार करत असताना भारतामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये ज्वारीचं जे कोठार आपण म्हणतोय सोलापूर आपण म्हणतोय, ह्या सोलापूर मधील जी ज्वारी जी आहे ही ज्वारी मोठ्या प्रमाणात काय केली जाते, तर मोठ्या प्रमाणात ही जी ज्वारी जी आहे ही ज्वारी प्रसिद्ध अशा प्रकारची ज्वारी जी आहे ही प्रसिद्ध अशा प्रकारची ज्वारी ह्या सोलापूर जिल्ह्यामधील ही जी ज्वारी जी आहे ही प्रसिद्ध आहे. तशा प्रकारे संत्रे असतील किंवा तशाच प्रकारचं आपण बाकी संत्रे द्राक्षे याचा आपण पाहतो की अभ्यास जो आहे ह्याचा आपण अभ्यास याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भामध्ये त्याचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण करत असतोय. आणि यातील हा जो स्थळानुसार होणारा जो बदल जो आहे, स्थळानुसार होणारा जो बदल जो आहे हा बदल कशामुळे होतोय, कशामध्ये होतोय, भौगोलिक घटकांमुळे त्या ठिकाणी बदल होतोय. वेगवेगळ्या पिकं जे आहे वेगवेगळ्या पिकांची आपण उत्पादन क्षमता जर आपण बघितली, कुठं मकाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय, कुठं ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय, कुठं बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय, म्हणजे किंवा कुठं भुईमुग जे आहे ह्या भुईमुगांचं पिकं जे आहे हे भुईमुगांचं पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. याचा जो अभ्यास जो आहे याचा अभ्यास आपण कशामध्ये आपण करतोय, ह्या कृषी भूगोलामध्ये आपण करतोय. किंवा कृषी भूगोल आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रादेशिक वितरण जे आहे प्रादेशिक वितरण समजून घेणं अत्यंत भौगोलिक घटकामधील प्रादेशिक वितरण जे आहे हे प्रादेशिक वितरण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे समजून घेत असताना त्या प्रत्येक घटकाचा संबंध कशाशी आहे, शेती व्यवसायाची जी रचना जी आहे ह्या रचनेशी कशा प्रकारचा त्याचा संबंध आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि यातील स्थळानुसार होत जाणारा जो बदल जो आहे हा बदल ज्यात मोठ्या प्रमाणात काय त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात आपल्याला जी सांख्यिक माहिती जी आहे संख्यात्मक माहिती जी आहे ही संख्यात्मक माहिती आपणास उपलब्ध होत असते. आणि त्याची भौगोलिक चौकशी जे भौगोलिक चौकशी म्हणजे काय, भौगोलिक घटकानुसार त्याची विभागणी करणे किंवा भौगोलिक घटकानुसार त्या त्या पिकाची विभागणी करणे गटवारी करणे याची चौकशी करून ती हाती घेणे हाच कृषी भूगोलाचा महत्वाचा अशा प्रकारचा हेतू जे आहे हा महत्वाचा अशा प्रकारचा हेतू आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे कृषी भूगोलाचं समजून आपण बाकी स्वरूप समजून घेत असताना
जे भौगोलिक घटक जे आहे हे भौगोलिक घटक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हे भौगोलिक घटक समजून घेत असताना त्याच्यामध्ये शेती भूगोलाचं जे आपण पाहतो की जे हेतू जो आहे हा हेतू काय आहे, तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आपणास काय दिसून येते, मोठ्या प्रमाणात आपणास विविधता जी आहे, हवामानामध्ये विविधता आपणास पाहायला मिळते, भूपृष्ठामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आपणास पाहावयास मिळते, किंवा भूपृष्ठाबरोबरच आपण पाहू की प्रत्येक ठिकाणची जी माती जी आहे ह्या मातीमध्ये विविधता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर ती जी पीक उत्पादन क्षमता जी आहे ही पीक उत्पादन क्षमता त्या मातीमध्ये वेगवेगळे पिकं जे आहे वेगळे उत्पादन जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन त्याच्यामधून होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून कृषी भूगोलाचा हा महत्वाचा अशा प्रकारचा हेतू आपणास या ठिकाणी समजलेला असेल स्वरूप समजून घेत असताना. आता याच्यामध्ये आता हे कृषी भूगोल जे आहे ह्या कृषी भूगोलात सत्य परिस्थिती समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. सत्य परिस्थिती क्रमबद्ध पद्धतीने मांडलेली असते, क्रमबद्ध पद्धतीने मांडलेली असते. आता ही क्रमबद्ध पद्धतीने ही जी आवाज येतोय का? आवाज येतोय गायकवाड? हा आता हा हॅलो, आवाज येतोय? हा येतोय सर. हा ते मध्ये रेंज चालले. आपण ह्याच्यामध्ये जी कृषी भूगोल जे आहे ह्या कृषी भूगोलात सत्य परिस्थिती क्रमबद्ध पद्धतीने मांडलेली असते. आणि ती प्रत्येक आपण पाहतो की ती जी माहिती जी आहे ती प्रत्येक काळजीपूर्वक माहिती काळजीपूर्वक तपासात 4 अवस्था असतात. म्हणजे ही माहिती आपल्याला समजून घ्यायची असताना ही जी कृषी भूगोलामध्ये सत्य परिस्थिती जी आहे ही सत्य परिस्थिती आपण समजून घ्यायची आहे. ती प्रत्येक माहिती जी आहे ही काळजीपूर्वक आपणास विचार करावा लागते. आणि त्याच्या किती अवस्था आहे? 4 अवस्था आहे. किती? 4 अवस्था. हे जे 4 अवस्था आहे. आता हे जे संशोधन जे आहे ह्या संशोधनाच्या पद्धतीने आपण त्याचं स्वरूप जे आहे हे स्वरूप आपण समजून घेतो आहे. त्याच्यामध्ये पहिली अवस्था आपल्याला काय सांगता येते की पहिली अवस्था प्रश्न सुनिश्चित करणे. प्रश्न काय? प्रश्न सुनिश्चित करणे. एखादा प्रॉब्लेम जो आहे समस्या जी आहे ही समस्या समजून घेणे. हे आपण पाहतोय की याच्यामध्ये तुरीचं उत्पादन जे आहे तूरचं जे उत्पादन जे आहे हे तूरचं उत्पादन कोणत्या प्रदेशामध्ये घेतलं जाते हा एक प्रश्न असेल. किंवा ज्वारीचं जे उत्पादन आहे हे ज्वारीचं उत्पादन चांगल्या प्रकारचं उत्पादन कोणत्या प्रदेशामध्ये घेतलं जाते, कोणत्या प्रदेशामध्ये घेतलं जाते. एक प्रश्न कुठलाही एखादा प्रश्न जे आहे हा कुठलाही एखादा प्रश्न सुनिश्चित करावा लागते. प्रश्न काय करावा लागते? सुनिश्चित करावं लागते. म्हणजे एखादे आपण बाकी संशोधन करत असताना किंवा रिसर्च करत असताना किंवा कृषी भूगोल आपल्याला समजून घेत असताना त्याचं जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपणास प्रश्न पडणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न जर पडलं तरच आपल्याला उत्तर लिहिता येईल, उत्तर लिहिता येईल. त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रश्न सुरुवातीला काय करावं लागतं? सुनियोजित करावं लागतं. प्रश्न समजून घ्यावं लागतात. पहिल्यांदा प्रश्न जे आहे हे प्रश्न समजून घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये आपण अभ्यास करूया की आपण पाहतोय की जे कृषी व्यवसायामध्ये किंवा ही जी उस्मानाबाद जिल्हा जे आहे त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पीक प्रारूपतेचा अभ्यास. पीक प्रारूपता म्हणजे जी पीक प्रारूपता म्हणजे काय? ही जी पॅटर्न जे आहे कोणकोणत्या प्रकारचे पिकं याच्यामध्ये घेतली जातात आणि किती पिकं घेतली जातात हे एक प्रश्न जे आहे हा प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रश्न याच्यामध्ये सुनिश्चित केला. किंवा आपण पाहतोय की शेती व्यवसायामधील जी जलसिंचन जे आहे जलसिंचनाचा अभ्यास हा काय आहे? प्रश्न आपण पाहतो की प्रश्न आपण ह्याच्यामध्ये निश्चित केला, सुनिश्चित केला. हे एक त्या ठिकाणी 4 अवस्था असतात. त्याच्यामधील ही प्रश्न सुनिश्चित केल्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये त्यासाठी आपण काय करावं लागते? त्याच्यासाठी ही जी आपण पाहतोय की जलसिंचन कुठं कुठं आहे, कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं हा प्रश्न आपला आहे. आणि किंवा आपण पाहतो की पीक प्रारूपता जे आपण अभ्यास करत असताना
पीक प्रारूपतेमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिकं ह्याच्यामध्ये घेतली जातात, कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, हा प्रश्न आपणास पडलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय, ती जी माहिती जी आहे ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण काय करतोय, गोळा करतोय. कुठं आपण बाकी जलसिंचनाची साधनं कोणकोणत्या प्रकारची, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जलसिंचनाची साधनं कोणकोणते आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धरणं जे आहे, हे धरणं ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. उमरगा तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारची धरणं आहे, हे तुळजापूर तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारची धरणं आहे, लोहाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची धरणं आहे, किंवा भूम, उस्मानाबाद, परंडा किंवा वाशी हे जे तालुके जे आहे, ह्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जलसिंचनाची साधनं जे आहे, ह्याचा आपणास अभ्यास जो आहे हा अभ्यास करावा लागतोय. हे करण्यासाठी आपणास त्या ठिकाणची जी माहिती जी आहे, ही माहिती आपणास काय करावं लागते, गोळा करावं लागते. माहिती गोळा करावं लागते. म्हणजे प्रश्न निश्चित केल्यानंतर ही माहिती आपण काय करतोय, गोळा करतोय. माहिती त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण गोळा करतोय. आणि त्यानंतर ही माहिती गोळा केल्यानंतर आपण एक अनुमान ठरवलेलं असतं. की अनुमान काय आहे, की अशा प्रकारची पीक प्रारूपता जी आहे, हे पीक प्रारूपतेमध्ये आपण पाहतो की अभ्यास करत असताना एवढे पिकं जे आहे, हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढे पिकं जे आहे, एवढे पिकं घेतली जातात. हे एक आपण अनुमान हायपोथेसिस जे आहे, हे हायपोथेसिस आपण निश्चित केलेलं आहे. एवढे पिकं येतात आणि त्याच्यानुसार ते बरोबर आहे किंवा नाही ते आपण काय करतोय, अनुमान आपण काढत असतो, अनुमान आपण निश्चित करत असतोय. आणि त्यानुसार चौथी जी पायरी आपण सांगता येते, ह्या अनुमानात, हे जे अनुमान जे आहे, ह्या अनुमानात काही बदल व त्याची कसोटी पडताळताना शक्य ते स्पष्टीकरण जे आहे, हे शक्य ते स्पष्टीकरण उपलब्ध करून देणे. हे काय आहे, आपण पाहतो की हे 4 घटक जे आहे, हे 4 घटक आपणास एखादे जे आपण बाकी विषय कृषी भूगोलामध्ये जे सत्य परिस्थिती जी आहे, ही सत्य परिस्थिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सत्य परिस्थितीमध्ये क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. आणि ही प्रत्येक माहिती जी आहे, ही प्रत्येक माहिती काळजीपूर्वक काळजीपूर्वक अभ्यास करावा लागते. त्याच्या अवस्था ज्या आहे, ह्या अवस्था 4 अवस्था ह्या कोपॅक यांनी सांगितलेले आपणास पाहावयास मिळते. हे 4 अवस्था कोणती आहे, तर सुरुवातीला प्रश्न सुनिश्चित करणे, दुसरं जे आहे त्या प्रश्नाला स्वरूप, त्या प्रश्नाच्या संदर्भातील जी माहिती जी आहे, ही माहिती गोळा करणे, किंवा तिसरा जो घटक जो आहे, हा तिसरा घटक आपणास सांगता येते, ते जे म्हणजे अनुमान जे आहे, हे अनुमान आपणास निश्चित करता येते. आणि चौथा जो घटक जो आहे, हे अनुमानात काही जर बदल जर असेल, अनुमानामध्ये आपण पाहतो की हे हायपोथेसिस आपण मानलेलं आहे, अनुमान आपण मानलेलं आहे, अनुमान आपण काढलेलं आहे, अनुमान असं यायला पाहिजे अशा प्रकारचं आपण मानलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काही जर बदल जर असेल तर त्याची कसोटी पडताळताना शक्य ते स्पष्टीकरण जे आहे, हे शक्य ते स्पष्टीकरण करून आपण पाहतो की स्पष्टीकरण उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ती जी माहिती जी आहे, ह्या माहितीचं ह्याच्यामध्ये बदल का झालाय, कशा प्रकारचा बदल झालाय, आपण तर अशा प्रकारची माहिती, आपण उत्तर तर अशा प्रकारचं यायला पाहिजे होतं, परंतु हे उत्तर असं न येता ह्या प्रकारचं आलेलं आहे, दुसऱ्या प्रकारचं उत्तर आलेलं आहे. तर ते उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला ती माहिती जी आहे, हे स्पष्टीकरण जे आहे, हे स्पष्टीकरण का आलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन का आलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल का झालेला आहे, त्याचे उत्तर जे आहे, हे उत्तर आपणास द्यावं लागतंय. म्हणजे ही जी 4 अवस्था जी आहे, ह्या सत्य परिस्थिती क्रमबद्ध पद्धतीने मांडलेली असते. ही परिस्थिती समजून घेत असताना ह्या ज्या 4 अवस्था ज्या आहे, ह्या 4 अवस्था अत्यंत महत्वाच्या आहे. त्यानंतर परंतु ह्याच्यामध्ये हे जे आपण पाहतो की हे कोपॅक याने ह्या 4 अवस्था सांगितल्या होत्या, परंतु हा जसबीर सिंग आणि एस धिल्लोन, हा जो जसबीर सिंग आहे आणि हा एस धिल्लोन यांच्यामध्ये आणखी 5वी पायरी असायला पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांनी केलेलं आहे. कारण का वेगवेगळ्या प्रदेशातील जी भिन्नता जी आहे, भिन्नता जी आहे, त्याच्यामध्ये शेतीमध्ये असणारे जे लक्षण जे आहे, हे लक्षण स्पष्ट करत असताना त्यापासून सर्वसामान्य अशा प्रकारचे सिद्धांताची जी निर्मिती जी आहे, ही सिद्धांताची निर्मिती होताना आपणास दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जी अवस्था जी आहे, ही अवस्था, ही 5वी अवस्था त्यांनी सांगितली होती की हे 4 घटक त्यांनी सांगितले होते, कोपॅकने हे 4 घटक सांगितले. परंतु हा जसबीर सिंग आणि हा जो धिल्लोन जे आहे, हे धिल्लोनने काय म्हटलं की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे प्रदेश जे आहे, त्या प्रदेशामध्ये असणारी जी भिन्नता जी आहे, ह्या भिन्नतेमध्ये शेतीमध्ये असणारी जी कृषी लक्षणं जी आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय दिसून येते, भिन्नता आपणास दिसून येते. आणि त्याच्यामधूनच आपला एखादा थेरी जे आहे किंवा हा जो सिद्धांत जो आहे, मॉडेल जे आहे, हे मॉडेल तयार होताना आपणास दिसून येत आहे. अशा प्रकारचा आपण बाकी हा
जसवीर सिंग आणि धिल्लोनने म्हटलेलं आहे आणि ह्याची 4 अवस्था ज्या ह्या कोप्याकने मांडलेल्या आपणास पाहावयास मिळत आहे. दुसरं आपण पाहतोय की दुसरं जे आहे हे दुसरं आपणास काय सांगता येते की हे जे कृषी आर्थिक क्रियेतील जे वितरण जे आहे, कृषी आर्थिक क्रियेतील ही जे वितरण जे आहे हे कृषी आर्थिक क्रियेतील ही जे वितरण व स्थानिक घटक शास्त्रीय पद्धतीने वर्णन करणे गरजेचे असते. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की हे जी कृषी क्रिया जी आहे म्हणजे शेती ही एक क्रिया आहे आणि ह्या शेतीमध्ये ही एक आपण बाकी प्रोसेस आहे आणि हे शेती करत असताना त्या क्रियेमध्ये त्या प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळ्या प्रकारची शेती केली जाते. त्याचं वितरण जे आहे हे वितरण वेगळ्या प्रकारचं असतंय, परंतु त्या ठिकाणी असणारे स्थानिक घटक जे आहे हे स्थानिक घटकांचा सुद्धा शास्त्रीय पद्धतीने वर्णन करणे अत्यंत महत्वाचे आहे किंवा अत्यंत गरजेचं असतंय. याचा अर्थ म्हणजे काय? याचा अर्थ म्हणजे कृषी भूगोल तज्ञांना 3 प्रमुख प्रश्नाची उत्तरे देणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे हा जो कृषी भूगोल तज्ञ जे आहे आपण सुरुवातीला बघितलंय की प्रश्न सुनिश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या सुनिश्चित केलेल्या प्रश्नावर काय करणं आहे त्या संदर्भामध्ये माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. अनुमान जे आहे हे अनुमान लावणं अत्यंत महत्वाचं आहे. अनुमान जे आपण काढतोय हायपोथेसिस जे आहे हे हायपोथेसिस अनुमान जे आहे हे अनुमान आपण काढत असतोय. ह्या अनुमानाबरोबरच आपण पाहतोय की त्याच्यात ते प्रदेश जे आहेत त्या प्रदेशाची जी वेगळ्या प्रदेशामध्ये जी थेरी निर्माण झाली आहे त्याचं सुद्धा विश्लेषण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. परंतु कृषी भूगोलाचा आपण अभ्यास करत असताना हे जे स्थानिक घटक जे आहे ह्या स्थानिक घटकांचं विवेचन करत असताना किंवा वर्णन करत असताना कृषी भूगोल तज्ञांना 3 प्रमुख प्रश्नाची उत्तरं जे आहे हे 3 प्रमुख प्रश्नाची उत्तरं देणं अत्यंत आवश्यक आहे. 3 प्रश्नाची उत्तरं देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातील पहिला प्रश्न कुठला आहे तर कृषीचा कोणता प्रकार आहे, शेतीचा कोणता प्रकार आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता राहिला आपल्या 1 मिनिट राहिलेला आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. बिरादार आहे का? बिरादार कोण घेते? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. आवाज येतोय का? व्हिडिओ ऑन करा. फोटो घ्या, आपलं स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. स्क्रीनशॉट घ्या. कोण घेतोय? बिरादार घेतोय का तू? रोहित का लक्ष्मण घेतोय? हो घेतले सर. घेतले का? घेतले सर घेतले. नाही घेतले सर मी. घेतले ना? ठीक आहे ठीक आहे. हे जे अशा प्रकारचं आपलं हे जे कृषी भूगोलाचं हे जे स्वरूप जे आहे या स्वरूपाच्या संदर्भामध्ये आपण माहिती आपण करून घेतलेली आहे. पुढचा जो घटक जो आहे हा पुढे आपण घेऊया. दुपारी जर समजा लिंक आपण रेंज जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला मी लिंक देत होती दुपारच्या पिरियडची. हॅलो.